नमस्कार, स्वागत आहे तुमचं आनंदी जीवनमध्ये. आज मी एक मुलाखत घेतली. MD, PSc, AC, आयुर्वेद रत्न, निसर्गोपचार तज्ज्ञ, ॲक्युप्रेशर तज्ज्ञ, रंगचिकित्सक, मॅग्नेटिक थेरपी तज्ज्ञ, तसेच ॲक्युप्रेशर डायमंड पुरस्कारने सन्मानित, डॉक्टर ऑफ सायन्स पुरस्कारने सन्मानित, जळगाव जेसीस इंटरनॅशनल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर श्री अविनाश सोनगिरकर यांचे. मी त्यांना या मुलाखतीत बरेचसे ॲक्युप्रेशर संबंधीचे प्रश्न विचारले आहेत. ते नक्कीच तुम्हाला माहितीपूर्वक वाटतील. नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. नमस्कार सर. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आनंदी जीवनमध्ये. कशा आहात सर तुम्ही? आनंदी. आनंदी. वा, आनंदीच राहायला पाहिजे सर्वजण. सर, ॲक्युप्रेशर हा विषय आहे आपला आजचा. तर याबद्दल थोडंसं ओव्हरव्ह्यू द्या, कारण बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. आणि ज्यांना माहिती आहे त्यांना भीती वाटते. बरोबर. ॲक्युप्रेशर बद्दल न माहिती होण्याचं कारण आहे लोकच याच्यावर लक्ष देत नाही. हे सगळं नॅचरलपॅथी आहे. नॅचरमध्ये सुरुवात झालेली असलेली ॲक्युप्रेशर आहे. ते नॅचर कशी म्हणता येईल तर पूर्वीचे आपले ऋषीमुनी जे आहेत ते याचा उपयोग करून स्वतःचं शरीर निरोगी कसं ठेवता येईल हे ज्ञान त्यांना होतं. मग आता हे ज्ञान भारतामध्ये असताना सुद्धा त्यांनी आपल्या लोकांनी त्याचा उपयोगच न केल्यामुळे ही लुप्त पावण्याच्या विचारात होती. परंतु बाहेरच्या इतर देशातील काही लोक येऊन त्यांनी ही विद्या ग्रहण केली आणि त्यांच्याकडे जाऊन त्यांनी रिसर्च केलं. त्याच्यावर रिसर्च केल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की या पॉईंट्समध्ये काहीतरी तथ्य आहे. जे आपल्या हातामध्ये किंवा पायामध्ये असलेले पॉईंट्स आहेत त्यांना जर समजा दाबलं तर ते कुठेतरी क्लिक होतं आणि माणसाला काहीतरी ते जाणवायला लागतं की आपलं डोकं दुखणं थांबलं आहे, आपलं नाक दुखणं थांबलं आहे, कान दुखणं थांबलं आहे, दात दुखणं थांबलं आहे. असं ते त्या पॉईंट्समुळे त्यांना जाणवायला लागलं. म्हणून त्याच्यावर त्यांनी जास्तीत जास्त रिसर्च केला. किती पॉईंट्स आहेत तर 1000-2000च्या जवळपास आपल्या शरीरावर पॉईंट्स असतात. प्रत्येकाला याचं ज्ञान नसतं. ते पॉईंट्स केल्यानंतर माणसाला निरोगी ठेवण्याकरता उपयोगाला येतं. आणि याचा जर समजा विचार केला तर लोकांपर्यंत जर समजा आपण याचा पोचलो, आपण ॲक्युप्रेशर कसं आहे ते जर समजा पोचलं किंवा त्यांना ज्ञान झालं तर त्याच्यावरून ते निरोगी राहू शकतील. ॲक्युप्रेशरच्या मागचं विज्ञान काय सर? ॲक्युप्रेशरच्या मागचं विज्ञान असं आहे की सर्वांच्या शरीरामध्ये सारख्या प्रमाणामध्ये पॉईंट्स असतात. ॲक्युप्रेशरचं विज्ञानाचं ऑर्गन जे आहेत त्या ऑर्गनला ॲक्टिव्ह करण्याचं काम ॲक्युप्रेशर करतं. जसं आपण विचार करतो एखादा व्यक्ती आजारी पडला, त्याला ॲक्टिव्ह करायचं आहे, त्याला चांगलं ठेवायचं आहे, तर आपण त्याला औषधं देतो. हे तेच काम करतं. औषधारूपी काम करून त्याला निरोगी ठेवतं. काही कॉमन ॲक्युप्रेशरचे पॉईंट्स आहेत का जे सर्वांना माहिती पाहिजे? सगळेच कॉमन आहेत की सगळ्यांना माहिती होऊ शकतात. परंतु त्याच्याकरता कसं आहे, त्याच्यावर स्टडी करा, मग आपण ते करू, मग त्याच्यातून बरं होऊ, एवढा वेळ माणसांजवळ कधीच नसतो. जो ज्याला आजार पडतो त्याला एवढा वेळ कधीच नसतो किंवा त्याने वाचन पण केलेलं नसतं, त्याची माहिती पण घेतलेली नसते. त्यामुळे त्याच्यापासून तो वंचित झालेला असतो. आता त्याला कसं असतं, मला बरं व्हायचं आहे, माझा ताप निघाला पाहिजे. ऑफिसमधला माणूस असेल तर तो काय म्हणतो, मला माझं काम पडलेलं आहे, मला आत्ता बरं पडलं तर ठीक होईल, नाही तर मला रजा टाकावी लागेल. त्यामुळे तो इंजेक्शन घेणार, ताबडतोब बरा होणार, कामाला जाणार. ॲक्युप्रेशरचं जर समजा ज्ञान घेतलं गेलं असतं तर हे होऊ नये म्हणून प्रिकॉशन घेता येऊ शकते. झाल्यावर तर करताच येतं, पण न व्हावं याच्याकरता आपल्याला ॲक्युप्रेशरचा माध्यम चांगलं आहे. आणि यात पेशन्स पण पाहिजे. हो, पेशन्सला पेशंटला पेशन्स पाहिजे, हे जास्त महत्वाचं आहे.
कारण त्याला तेवढं वेळ नसतो, थांबायला वेळ नसतो. आजकालची इतकी घाई आहे की त्या घाईमध्ये आपल्याला काहीच करता येत नाही. याची आणि रोज प्रॅक्टिस केली पाहिजे ना. जनरली रोज प्रॅक्टिस करायलाच पाहिजे की जेणेकरून ते ऑर्गन्स किती क्लिअर झाले किंवा नाही झाले हे आपल्याला लक्षात येतं. ज्या तज्ज्ञांकडनं जर समजा शिकून घेतलं की पॉईंट्स कसे ओळखायचे, काय करायचे, आता खूप वास्ट आहे. पूर्वी हे एवढं लवकर मिळत नव्हतं. पुस्तकी ज्ञानामधून आम्हाला ग्रहण करावं लागत होतं. आता यूट्यूब आहे, गुगल आहे, त्याच्यावर सुद्धा सर्च केला की आपल्याला लक्षात येतं की हे कसे पॉईंट्स आहेत. आता यूट्यूब वगैरे पण झालेले आहेत, त्याच्यातून पण शिकता येऊ शकतं. पण रोज करण्याचा उद्देश एवढा आहे की आपल्याला निरोगी राहायचं आहे, ते रोज करायला पाहिजे. आपल्याला निरोगी राहायचं आहे तर आपण व्यायाम करतो, योगा करतो, ऑक्सिजन घेतो, त्यामुळे हे करणं गरजेचं आहे. आणि याचं काही असं वेळ स्पेसिफिक ठरलेली आहे का की सकाळीच उठून करायचं आहे? नाही, याचं स्पेसिफिक ठरलेले नाही, परंतु हे करण्याच्या आधी तुमचं पोट रिकामं असावं, खाल्लेलं नसावं. आणि जर समजा करायचं असेल तर खाल्लेल्या पोट म्हणजे जेवण झाल्यानंतर तुम्ही 2 तासानंतर करू शकता. आताचं जे जीवन आहे प्रत्येकाचं ते खूप कॉम्पिटिशनमध्ये, स्ट्रेसमध्ये आहे, कारण खूप दगदग वाढलेली आहे प्रत्येकाच्या जीवनात. तर ॲक्युप्रेशरचा या फील्डमध्ये म्हणजे स्ट्रेस रिलेटेड झालं तर कसा रोल प्ले करतं ॲक्युप्रेशर? ॲक्युप्रेशर रोल म्हणण्यापेक्षा ज्याप्रमाणे आपण औषध घेतल्यानंतर स्ट्रेस कमी करण्याचा प्रयत्न करतो, मेडिटेशन करून स्ट्रेस कमी करण्याचा प्रयत्न, याच्यामध्ये असलेले जर समजा स्ट्रेस येतो तर स्ट्रेस येतो कुठे, तर आपल्या डोक्याच्या वरच्या भागामध्ये स्ट्रेस येतो आणि त्यातून बीपी वाढणे वगैरे वगैरे हा प्रकार घडू शकतो. त्याचे असलेले पॉईंट जर समजा तुम्ही स्वतः करून घेतले तर त्यातून आपण स्ट्रेसमधून बाहेर पडू शकतो. असे कोणते पॉइंट्स आहेत आता तुम्ही दाखवू शकतात का? हो, नक्की दाखवेल. आता जर समजा उदाहरण द्यायचं झालं तर माणसाला हाय बीपी होऊ शकतो किंवा लो बीपी होतो, तर त्याकरता आपल्या हाताच्या करंगळ्या ज्या आहेत त्या कानाच्या याच्या पायामध्ये टाकायच्या आणि त्या पुढे खेचायच्या. 5 मिनिटं एवढं केलं तरी तो नॉर्मलला येऊन जातो, म्हणजे त्याचा स्ट्रेस कमी होतो. पाठीमागे जर डोक्याच्या पाठीमागे विचार करायचा झाला तर डोक्याच्या पाठीमागे मेडुला हा प्रकार असतो. त्याला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे जर समजा प्रेशर दिलं किंवा या लहान मेंदूपाशी प्रेशर दिलं तरी सुद्धा तुमचा स्ट्रेस कमी होऊ शकतो. अच्छा, हे प्रेस करायचं म्हटले तुम्ही, त्याच्यावर मला एक आठवलं, पेन मॅनेजमेंट आणि ॲक्युप्रेशर या 2 रिलेटेड फील्ड्स आहेत का नाही? म्हणजे जर त्याच्यात काही साम्य आहे, फरक आहे? नाही, फरक आहे. कारण ते पेन रिलीफ हा जो प्रकार आहे तो काही यंत्रांच्या सहाय्याने त्याला ऍक्टिव्ह केलं जातं. पण तसं जर विचार केला तर ॲक्युप्रेशरने आपण ऑर्गनच ऍक्टिव्ह करत असतो. इथे साहित्याची गरज पडत नाही, मसाज द्यायची गरज पडत नाही, फक्त पॉइंटने सुद्धा त्याचा फरक पडतो. याचे काही प्रकार आहेत का काही? कुठले ॲक्युप्रेशरचे? ॲक्युप्रेशरचे प्रकार आहेत, 2 प्रकार आहेत. रिफ्लॉक्सॉलॉजी पण म्हणतात आणि ॲक्युप्रेशर पण म्हणतात. त्यांचे सगळे सिमिलर पॉइंट्स असतात, प्रत्येकाचे वेगळे असतात. रिफ्लॉक्सॉलॉजी म्हणजे काय, तर हाताचा पंजा जर समजा आपण हात असा वरती धरला तर त्याच्यापासून डोक्यापासून तर मानेपर्यंतचा भाग हा इथे जे आहे, इथे जर समजा दाबलं, जिथे दुखतंय तर तिथे दाबलं तर ते लक्षात येतं की आपल्याला मानेला दुखतंय, कानाला दुखतंय, डोळ्याला दुखतंय, डोक्याला दुखतंय, हे त्या याच्यातून समजतं. हाताच्या पंजामध्ये जर समजा विचार केला तर हा पोटाचा भाग आहे. या पोटाच्या भागामध्ये जिथे जिथे दुखतं तेथे ऑर्गन्स क्लिअर होतात. नंतर 2 हात दिले, माणसाच्या आकृतीचे 2 हात दिले तर 2 हातांवर जो प्रॉब्लेम्स असेल तो तिथे दुखल्यानंतर लक्षात येतं की आपल्याला हातावर दुखतंय, किंवा ज्याला दुखतंय त्या बाजूला जर तिथे दाबलं तर तो तिथून आनंदाने चांगला राहतो. तसंच ते पायावरचं आहे. आता याच बाजूला आपण उलट केलं ते सगळं मागची बाजू धरली जाते आणि त्या पॉइंट्सवर आपण पॉइंट्स करू शकतो. ते सिमिलर पॉइंट ॲक्युप्रेशर मध्ये पण आहेत की जेणेकरून त्याच पद्धतीत घेतले गेले. यांनी रिफ्लॉक्सॉलॉजी म्हटलंय, आम्ही ॲक्युप्रेशर म्हणतो. परंतु आणखीन एक जर समजा पॅथी म्हटली तर ती
ॲक्युपंक्चर, की ती ॲक्युप्रेशरचे पॉईंट्स असतात पण तिला निडलने उद्दीपित केल्या जातात ऑर्गन्सला. आणि आम्ही न करण्याचं कारण एवढंच असतं, ॲक्युप्रेशरला साहित्यच जास्त लागत नाही. तुम्हाला तिथे क्लिनिकलाच जावं लागतं. हे तुम्ही घरी करू शकता स्वतः आणि त्यातून बरे होऊ शकता. ओके. ॲक्युप्रेशर कोणत्याही एखाद्या थेरपी सोबत कंबाईन वर्क करू शकते? हो, करू शकतो. हे त्यांना त्याचा भरोसा असेल तर नक्की करतात. कारण मी तुम्हाला तेच आधी सांगितलं, सगळ्या रोगांवर आपल्याला या पॅथीमधून नक्कीच मार्ग सापडतो. आपण करू शकतो. सगळे ऑर्गन्स इथून ऍक्टिव्ह करता येऊ शकतात. त्यामुळे ते कंबाईन होऊ शकतं. ऑर्थोवाल्यांना जर समजा गरज पडली तर आपण ऑर्थोवाल्यांना सुद्धा याचा उपयोग देऊ शकतो, पॉईंट्स देऊ शकतो. आणि ॲक्युप्रेशरचा म्हणजे नवीन प्रश्न विचारते, ॲक्युप्रेशरचा लाईफ एनर्जीशी कसा संबंध आहे याच्यावरती थोडं. हा, आता एक उदाहरण द्यायचं झालं की 2 वर्षापूर्वी जो कोविड झाला त्यात लोक घाबरून गेले, हार्टला प्रॉब्लेम्स आले आणि त्यातून गेले. बाकी असं खूप कारण असेल असं मला नाही वाटत, पण त्यात लाईफ सेव्ह करायचं असेल, घरातल्या बऱ्याच बसून आपल्याला जर लाईफ सेव्ह करायचं असेल तर स्वतःचं शरीर ऍक्टिव्ह कसं करता येईल याच्याकरता असलेला पॉईंट जो आहे तो मेन पॉईंट म्हणजे 4 बोटं इथे ठेवायचे उजव्या हाताच्या, 4 बोटं उलटे करायचे, ज्या इथे 9वा बोट येतो त्या बोटाला ऍक्टिव्ह करायचं. तो घरातल्या इलेक्ट्रिक मीटर सारखं काम करतो. कसं वाटलं सर? एकदम छान आहे, प्रश्नच नाही. धन्यवाद सर, तुम्ही हा छोटा इंटरव्ह्यू मला दिला. नक्की. आणि असा चान्स दिला. मी आशा करते की पुन्हा एकदा मला बोलायचंच आहे तुमच्याशी. स्पिरिच्युअलिटीशी रिलेटेड वगैरे खूप गोष्टी करायच्या आहे. तर तेव्हा पण एकदा मी येईल. नक्की या, केव्हाही या. ठीक आहे, धन्यवाद सर.